हे असं मस्त डेझर्ट करण्यासाठी मी काय काय घातलंय ते आपण बघूया। असं छान सर्व करायचं। त्याच्यानंतर फक्त सजावटीसाठी म्हणून मी ह्याच्यामध्ये थोडेसे पिस्ते घालतीये छान दिसायसाठी। आणि खूप मस्त रेसिपी आहे। याच्यामध्ये साखर, गूळ किंवा मध मी काहीच घातलेलं नाहीये, खडीसाखर सुद्धा घातलेली नाहीये। तर ही रेसिपी करण्यासाठी मी काय काय घेतलं, कसं केलं ते आता आपण बघूया। नमस्कार मंडळी, हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत। आज एक आपण नेहमीपेक्षा खूप वेगळी आणि ज्याला आपण गिल्ट फ्री असं म्हणू शकतो अशी एक छान रेसिपी करणार आहे। आंब्याचा सीझन चालू आहे, आंब्याचे खूप वेगवेगळे पदार्थ आपण करतोय। तर आज ह्या पदार्थाला किंवा या रेसिपीला काय म्हणायचं ते तुम्हीच मला नंतर सांगा। तर ह्या रेसिपीसाठी मी घेतलेले आहेत बदाम, एक साधारण 10-15 बदाम घेतलेले आहेत आणि मी गरम पाण्यामध्ये हे भिजवलेले आहेत। आता हे आपण बाजूला ठेवूया। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये थोडेसे काजू घेतलेले, एक 10-12 काजू आहे। थोडासा खजूर घेतलेला आहे, हा गोडीसाठी आपण वापरणार आहे, कारण याच्यामध्ये साखर, गूळ, खडीसाखर मी काहीही वापरणार नाहीये। आणि हे घेतलेले आहेत मखाणे। आता मखाणे किती पौष्टिक आहेत हे आपल्याला आता सगळ्यांना माहिती झालंय, आपण वेगवेगळ्या पदार्थामध्ये याचा वापर करतो। तर आता याच्यामध्ये मी घालणार आहे गरम दूध। गरम दूध घालून आता एक साधारण अर्धा ते पाऊण तास मी हे भिजवून ठेवणार आहे। बदाम मी याच्यामध्ये मुद्दाम भिजवलेले नाहीत, कारण बदामाची मला सालं काढायची आहेत। तुम्ही नाही काढली तरी सुद्धा चालतील, पण सालं अशी चोथट अशी मध्ये मध्ये येतात, तर त्याच्यामुळे बदामाची सालं काढून घ्यायची। आणि बाकी काजू, खजूर आणि मखाणे आपण याच्यामध्ये भिजवलेले आहेत। आता हे अर्धा पाऊण तास भिजवून ठेवू आणि त्याच्यानंतर आपण पुढची कृती बघूया। आणि त्याच्यासाठी मी हे जे आंबे आहेत हे मी पाण्यामध्ये घालून ठेवले होते। आंबे जेव्हा आपण एक साधारण तासभर वगैरे पाण्यामध्ये घालून ठेवतो तेव्हा असं म्हणतात की आंब्याची उष्णता कमी होते आणि आंब्याची गोडी वाढते। तर हे 3 हापूसचे आंबे घेतलेले आहेत, हे पाण्यामध्ये मी घालून ठेवले होते। आता काढून मी ह्याचे तुकडे करून घेते आणि अर्ध्या पाऊण तासांनी तुम्हाला पुढची रेसिपी दाखवते। एक अर्धा पाऊण तास झालेला आहे, हे व्यवस्थित भिजलेलं आहे। हे आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। त्याच्या आधी हे जे आपण बदाम ठेवलेले आहेत तर ते आपण आधी सोलून घेऊया। जर बदाम सोलले गेले नाही तर परत थोडंसं गरम पाणी घालायचं, जेव्हा बदाम पटपट सोलले जातात। तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही जरा जास्त वेळ भिजवलं तर बदाम आणखी लवकर सोलले जातील। तर आता हे सगळे सोललेले मी बदाम सोलून घेते आणि या मिश्रणामध्ये घालते। तर सगळे बदाम सोलून मी याच्यामध्ये घातलेले आहेत। असं म्हणतात की बदाम सोलून घेतल्यामुळे बदाम पचायला सुलभ होतो, पण मी मात्र रंग चांगला यावा म्हणून मी बदामाची सालं काढलेली आहेत। तर आता हे सगळं मिक्सरमध्ये घालून वाटून घेऊया। आणि ह्याच्यामध्ये मी थोडासा क्रीमीनेस येण्यासाठी घरातली साय घालणार आहे। याच्याऐवजी तुम्ही थोडीशी दुधाची पावडर घातली तरी सुद्धा चालेल किंवा नाही घातलं तरी सुद्धा चालेल, पण असा छान एक क्रीमी चव येण्यासाठी ही साय घालतीये। तर आता हे वाटून घेते। हे सगळं मिक्सरमध्ये काढून असं सगळं दाट मिश्रण तयार झालेलं आहे। आपण जर बदाम ऐन वेळेला भिजवले तर एखादा तुकडा बदामाचा तसाच राहू शकतो, असं म्हणतात दांड असतो बदाम, तर काही हरकत नाही जरा एखादा बदाम राहिला तरी सुद्धा। तर आता हे सगळं असं दाट मिश्रण आपलं तयार झालेलं आहे, दाट दूध तयार झालंय। याच्यामध्ये आपण कुठलंही पीठ वगैरे काहीही वापरलेलं नाहीये। तर मी आज करतेय विदाऊट कॉर्नफ्लोअर किंवा विदाऊट कस्टर्ड पावडर, असा आंब्याचा आपण फ्रूट सॅलड, म्हणजे आपण फक्त आंब्याचं सॅलड करतोय, फ्रूट म्हणजे आंबा फ्रूटचं सॅलड करतोय। हे ठेवूया आपण बाजूला आणि आता आंबे जे आहेत तर ते आपले चिरून घेऊया। तुम्हाला जर याच्यामध्ये केशर वगैरे घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता, पण आंब्याबरोबर मला दुसरा कुठलाही फ्लेवर नाही आवडत, त्याच्यामुळे मी नाही घातला। याच्यासाठी आंबा घेताना शक्यतो हापूस घ्या किंवा अगदी गोड पाहिजे आंबा, नाहीतर मग हे जे आपण सगळं दुधात घालणार आहे तर ते दूध फुटायची शक्यता असते। तुम्ही पूर्ण सालं काढून सुद्धा अशा छोट्या छोट्या फोडी करू शकता। त्यानंतर आंब्याची चव बघून मग आंबा ह्याच्यामध्ये मिक्स करा, कारण आंबा जर आंबट असेल तर हे सगळं फुटू शकतं। त्याच्यानंतर हे खूप वेळ आधी करून ठेवू नका।
तर आता असे सगळे आंबे मी चिरून त्याच्या फोडी याच्यामध्ये घालते. तर मंडळी, डाएटसाठी खूप कॉन्शियस जे हल्ली लोक असतात तर त्यांच्यासाठी ही खूप छान अशी रेसिपी तयार झाली आहे. कारण याच्यामध्ये मी साखर, गूळ, खडीसाखर, मध काही सुद्धा घातलेलं नाहीये. फक्त खजूर आपण याच्यामध्ये वापरलेला आहे. पण तुम्हाला जर याच्यापेक्षा गोड आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडीशी साखर ऍड करायला हरकत नाही. तर आता आपण हे छान सर्व करूया.